काय खेळतोय? काय खेळतोय तू? तुझ्या शर्टचा कलर कोणता आहे त्यातला? शर्टचा सेम सेम दाखव बघा. दाखव. हा. सेम आहे ना, येल्लो येल्लो. अजून काय आहे येल्लो? दाखव. काय आहे दाखव अजून येल्लो. हा हा, ते येल्लो आहे का? हा, ते ग्रीन आहे. अजून काय येल्लो दिसतंय? अजून काय दिसतंय तुला वरती? येल्लो. हा हा. आणि इकडं काय येल्लो आहे? अजून इकडं काय दिसतंय तुला येल्लो खेळण्यात? जिराफ येल्लो आहे. हा, तो येल्लो कलर आहे ना. अजून कुठला येल्लो कलर आहे? दाखव बघूया. तो ऑरेंज आहे. हा. ते ऑरेंज आहे. आणि तिकडं काय आहे अजून येल्लो येल्लो? तिकडं काय दिसतंय येल्लो? झालं का? हा, इरेजर शार्पनर आहे ना येल्लो. येल्लो डब्ल्यू. अजून काय शोध? येल्लो काय आहे अजून? हा, येल्लो आहे ना ते. ऋषी. हा, ऋषीरू. पडलं खाली ते. इकडे इकडे पडले, खाली पडले ना. अजून काय दिसतंय तुला येल्लो? इकडं काय दिसतंय येल्लो? दाखव मला. सांग इकडं काय दिसतंय येल्लो? सांग. झालं का? हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज होता गुरुवार आणि आज तिसरा गुरुवार होता आणि पूजा वगैरे करायची होती अजून. आणि तसमे स्कूलवरून आला होता आणि मी लवकरच स्वयंपाकाला घातलं होतं. दुपारी म्हणजे 6 वाजता मी लवकरच जरा स्वयंपाकाला सुरुवात केली होती, कारण पूजा वगैरे आटपायला किंवा सगळं आवरायला उशीर होतो. त्यामुळे आधी म्हटलं स्वयंपाक आवरून घेऊयात, म्हणून मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर बघा, इकडं गावाकडून मी वांगी आणि दाणं वगैरे असं आणलं होतं, म्हणजे वरण्याच्या शेंगा. तर त्याचंच मी आमटी वगैरे करणार होते, कारण अशी पातळच आमटी छान लागते. आम्हाला दोघांना पण तशी आमटी आवडते. त्यामुळं म्हटलं आता आज आमटी करूयात, भात करूयात आणि चपाती आणि गोड काहीतरी करायचंच होतं. त्यामुळं मग आमटी आणि भात इकडे करून घेतला मी आधी. तसमेला बघत बघत ह्या 2 गोष्टी होतात, म्हणून मी आधी तेच करायला घेते. आणि मग इकडे खीर करायला घेतली. तर खिरीसाठी बघा, मी आज शेवयाची खीर करणार होते. तर जास्त काही नाही, थोड्याच साहित्यात अगदी छान अशी खीर बनवावी म्हणून म्हटलं चला आपण आता खीर बनवूयात. तर मी शेवयाची खीर बनवताना ना मोस्ट ऑफ ह्याच पद्धतीनं बनवते, कारण कसं होतं की दूध घातल्यानंतर खीर बहुतेक वेळा काय होते की फाटते किंवा खराब होते. तर मी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते की कशी खीर करायची. तर हे वेलदोडे आहेत ते मी थोडे गरम करून घेतले आणि त्याच वेलदोड्यात साखर घातली आणि ती साखर आणि वेलदोडे आता थोडंसं बारीक करून घ्यायचं हे मिक्सरला लावून, म्हणजे याची पावडर अशी करून घ्यायची. आणि ह्यातलेच थोडे हे काजू बदाम वगैरे आहेत ना, हे साखरेमध्ये तुम्ही जरा टाकले तरी चालते, म्हणजे ते बारीक होतं पूर्ण. आणि मग इकडं कढईमध्ये मी थोडंसं तूप वगैरे घालून करणार आहे ती. आणि इकडे गरम पाणी ठेवले मी, म्हणजे गरम पाण्यात आधी कोरडीच ती शिजवून घ्यायची आहे, विना साखरेची आणि विना दुधाची. तर इथं 1-2 चमचे मी तूप घालून घेतले बघा. तुम्ही तेल पण वापरू शकताय, पण जरा तूप घातले तर त्याला टेस्ट थोडीशी चांगली येते, म्हणून आपण तूप वापरूयात. तर मी इथं 2 चमचे तूप वापरले आणि या तुपामध्येच आता आपण शेवया घालायच्यात. म्हणजे जास्त तूप कडवायचं नाही, थोडंसंच गरम झालं नॉर्मल की आपण लगेचच त्यामध्ये काय करायचं की शेवया घालून घ्यायच्या. आणि उपवासाला वगैरे किंवा
उपवास असला तर जास्त पण अति गोड असं काही खाऊ वाटत नाही. त्यामुळे ही सिंपल नॉर्मली अशी खीर वगैरे केली तर ते म्हणजे बरं असतं. कारण जास्त हेवी जर उपवास करून तुम्ही हेवी काही खाल्लं तर तेलकट वगैरे तर ते पण म्हणजे दिवसभर पोट रिकामं असतं आणि संध्याकाळी आपण जास्त हेवी जेवण जेवलं किंवा तेलकट वगैरे पुऱ्या वगैरे खाल्ल्या तर मग ते त्रास पण होतो. म्हणूनच मी असं सिंपलच साधी अशी खीर बनवायचं ठरवलं होतं आज. आणि बघा इकडं शेवया चांगल्या भाजून झाल्यात. तुपामध्ये छान अशा शेवया भाजतात. अगदी कमी गॅसवरती हळूहळू ह्या शेवया भाजून घ्यायच्यात. आणि इकडं साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवले. आणि आता या पाण्यामध्येच ही म्हणजे शेवया आपण शिजवून घ्यायच्यात. तर बघा एक 3-4 मिनिटातच म्हणजे शेवया अगदी खरपूस अशा छान भाजल्या. म्हणजे शेवया ह्या भाजलेल्याच असतात, जास्त काही भाजायला लागत नाहीत. पण जर आपण अजून जास्त भाजल्या की मग ते शिजायलाही पटकन म्हणजे वेळ लागत नाही त्यासाठी. आणि इकडं मी अजून एक चमचा यात तूप घातले, कारण मला थोडेसे ड्रायफ्रूटचे काप असतात ना, तर ते पण त्यात सोबतच भाजून घ्यायचे होते. म्हणून मी अजून थोडंसं तूप घातलं. आणि हे बारीक केलेले जे तुकडे होते बारीक बारीक, तर ते पण त्याच्यासोबत मी भाजून घेतले. तुम्हाला जवळून दाखवते मी कसे माझे शेवया वगैरे भाजल्यात किंवा ड्रायफ्रूटचे तुकडे वगैरे हे अगदी व्यवस्थित भाजते यामध्ये. तर ते सगळं मी त्या भाजून घेतलं. आणि यामध्ये लगेचच मी गरम केलेलं पाणी ओतलं. म्हणजे पाण्यामध्येच आम्ही आधी थोडा वेळ शिजवून घेते. म्हणजे कसं होतं की फाटत वगैरे नाहीत शेवया किंवा खीर फाटत नाही. त्यामुळेच मग आधी पाण्यामध्येच याला चांगलं असं शिजवून घ्यायचं. एक 5 ते 6 मिनिट लागतात याला म्हणजे पाण्यामध्ये शिजायला. याच्यात साखर अजून घातलेली नाहीये, तसंच रिकामं यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. चला तर याला 5-7 मिनिटं शिजवून देऊयात. आणि घरामध्ये जर गोड खाणारे कमी असतील किंवा जास्त गोड वगैरे कोणाला आवडत नसेल तर हा ऑप्शन बेस्ट आहे. शेवयाची खीर म्हणजे थोडीशी आपल्याला नॉर्मल वगैरे करता येते, म्हणजे थोडी कमी गोड वगैरे सुद्धा करता येते. त्यामुळे हा ऑप्शन चांगला आहे आणि पटकन बनतं. ही याला खूप उशीर पण लागत नाही. तर मी थोडा अजून पाणी घालून घेतलं आणि अजून एक 2-3 मिनिटं चांगले असे शिजवून घेतले. तर बघा आता शेवया पूर्णपणे शिजलेल्या आहेत यामध्ये. तर पाण्यामध्येच मी सगळं शिजवून घेतलं. याला ड्रायफ्रूट पण चांगले शिजले. म्हणजे नंतर दुधामध्ये जास्त ते शिजत नाही, कारण दूध आणि साखर घातलं ते लगेच आळून येतं. म्हणजेच की ते घट्ट व्हायला सुरुवात होते लगेच आणि मग त्या शेवया तशाच राहतात किंवा ड्रायफ्रूट पण शिजत नाहीत. बघा एक 5 मिनिटात सगळं शिजलं आणि मग त्याच्यानंतर मी आता इथं दूध घालते. मी गावाकडनं दूध आणलं होतं आणि त्याची साय होती म्हणून मी याच्यात साय ऍड केली. जर तुम्ही विकतचं वगैरे दूध वापरत असाल तर ती साय तुम्ही घालू नका, नाहीतर मग त्याच्यामुळे खीर पूर्ण फुटून जाते. कारण ती साय अशी व्यवस्थित नसते आणि ते फुटतं. हे गावाकडची होती साय त्यामध्ये, म्हणून मी ती साय त्यामध्ये घातली. तर बघा एक 2च मिनिटात लगेच म्हणजे त्याला उकळी आली. आणि यामध्ये मी थोडे बेदाणे वगैरे घातले, कारण तसमे ते बेदाणे मध्ये मध्ये आले ना तर ते आवडीनं खातो, म्हणून मी त्याच्यासाठी घातले. तुम्ही असतील तर घाला, नसतील तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही घातले तरी चालतात. तशी खूप छान लागते ती खीर. साखर घालूनही करतात, ड्रायफ्रूट नसले तरीही चालतं, तेलामध्ये केली तरीही चालते, कशीही करा. पण अगदी म्हणजे साखर थोडीशी कमी वापरा, म्हणजे ती खायला पण जरा व्यवस्थित लागते. तर बघा ही मी बारीक पूड केलेली साखरेची आणि वेलदोड्याची ती आता यामध्ये घालते. तर अगदी सगळ्यात शेवटी मी ती पूड आणि बारीक करून घातली त्यात. तर आपली आता खीर तयार झाली. आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद करून त्याच्यावरती गरम खिरीवरतीच असं तूप सोडून घ्यायचं. आणि तूप सोडून असं एक 5 मिनिटं तुम्ही किंवा तुम्ही जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत असं झाकून द्यायचं. तर चला माझं सगळं आवरला स्वयंपाक वगैरे आणि इकडे बघा पूजा पण करून घेतली. आणि आज पूजा म्हणजे किंवा वाचणार होते कथा. तर बघा यांनी मोबाईलवरच वाचायला सुरू केली होती. तर भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये.